नमस्कार. चला आज एका अशा प्राचीन बोधकथेबद्दल बोलूया जी आपल्याला एक खूप महत्वाचा धडा शिकवते. ही आहे संजीव जातक कथा, जी आपल्याला सांगते की वाईट लोकांची संगत करणं किती घातक ठरू शकतं. चला तर मग या कथेत नेमकं काय दडलंय ते पाहूया. विचार करा, ही अवस्था आहे राजा अजातशत्रूची. तो आपल्याच पापांमुळे इतका घाबरला आहे की त्याला असं वाटतंय जणू काही जमीन फाटतीये आणि नरकातल्या आगीच्या ज्वाला त्याला गिळायला येत आहेत. पण असं काय घडलं असेल की एका राजावर ही वेळ यावी? तर या सगळ्यामागचं मूळ कारण होतं देवदत्त नावाच्या एका दुष्ट व्यक्तीची संगत. देवदत्ताच्या वाईट सल्ल्याला बळी पडून राजा अजातशत्रूने एक भयंकर पाप केलं होतं. त्याने आपल्याच सद्गुणी वडिलांची हत्या केली होती आणि हेच कृत्य त्याला आतून पोखरत होतं. म्हणजे हे फक्त शारीरिक दुःख नव्हतं, तर एक मानसिक आणि आध्यात्मिक वादळ होतं. राजाला सतत भीती वाटायची की ही पृथ्वी फाटेल आणि आपल्याला गिळून टाकेल. त्याला रात्री झोप येत नव्हती, तो एका क्षणासाठीही शांत नव्हता. जणू एखाद्या जखमी पक्षाप्रमाणे तो सतत तडफडत होता. ही गोष्ट आहे कत्तिका उत्सवाच्या रात्रीची. कल्पना करा, संपूर्ण शहर दिव्यांनी उजळून निघालंय, पण राजाच्या मनात मात्र काळाकुट्ट अंधार आहे. आपल्या अपराधाचं ओझं आता त्याला असह्य झालं होतं आणि त्याने ठरवलं की आता शांती मिळवण्यासाठी कोणा ज्ञानी व्यक्तीकडे जायचंच. आता इथे राजा एक मोठी हुशार खेळी खेळतो. त्याला मनात कुठेतरी माहीत होतं की त्याचा विश्वासू मंत्री जीवक त्याला बुद्धांकडेच जाण्याचा सल्ला देईल. पण हे थेट विचारण्याऐवजी तो दरबारात सगळ्यांनाच प्रश्न विचारतो, जणू काही तो सगळ्यांचं मत जाणून घेऊ इच्छितो. मग काय, एकामागून एक मंत्र्यांनी आपापल्या गुरूंची नावं सुचवली. पण राजाचं लक्ष नव्हतं. तो शांतपणे सगळं ऐकत होता, कारण तो वाट पाहत होता फक्त एकाच नावाची, आणि ते नाव अजून काही आलं नव्हतं. आणि मग शेवटी ते नाव आलं. जीवकाने बुद्धांचं नाव सुचवलं. त्याने बुद्धांची खूप स्तुती केली आणि राजाला त्यांच्याकडेच मार्गदर्शनासाठी जाण्याचा सल्ला दिला. राजाचा हेतू साध्य झाला होता आणि तो लगेच जीवकासोबत बुद्धांना भेटायला निघाला. राजा निघून गेल्यानंतर बुद्धांनी आपल्या अनुयायांना जे सांगितलं ते खूप महत्वाचं होतं. त्यांनी राजाच्या स्थितीचं अगदी अचूक निदान केलं. त्यांनी स्पष्ट केलं की राजाच्या या पतनाचं थेट कारण म्हणजे देवदत्ताची दुष्ट संगत. याचमुळे त्याने आध्यात्मिक प्रगतीची एक मोठी संधी गमावली होती. आणि मग कथा एक अनपेक्षित वळण घेते. बुद्ध सांगतात की राजाची ही चूक काही आजची नाहीये किंवा या जन्मातली नाहीये. हेच समजावून सांगण्यासाठी ते राजाच्या एका पूर्वजन्माची कथा सांगायला सुरुवात करतात, जिथे त्याने अगदी अशीच एक जीवघेणी चूक केली होती. तर गोष्ट आहे खूप पूर्वीची, बनारस शहराची. तिथे बोधिसत्व म्हणजेच बुद्धांचा पूर्वजन्म एक जगप्रसिद्ध शिक्षक होते. त्यांच्या आश्रमात जवळपास 500 तरुण विद्यार्थी शिक्षण घेत होते. या कथेत दोन मुख्य पात्र आहेत. एकीकडे आहेत ते महान ज्ञानी शिक्षक आणि दुसरीकडे आहे त्यांचाच एक शिष्य संजीव. संजीव हुशार तर होता, पण तितकाच गर्विष्ठ होता. आणि हाच ज्ञान आणि अहंकारांतला संघर्ष या कथेचा मूळ आधार आहे. आता बोधिसत्वांनी संजीवाला एक असा मंत्र शिकवला होता जो खूप शक्तिशाली होता. तो म्हणजे मृतांना पुन्हा जिवंत करण्याचा. पण यात एक खूप मोठी मेख होती. त्याला हे सामर्थ्य कसं वापरायचं हे शिकवलं होतं, पण त्या सामर्थ्याला नियंत्रणात कसं ठेवायचं याचा प्रतिमंत्र शिकवलाच नव्हता. आणि हीच गोष्ट पुढे खूप घातक ठरणार होती. एक दिवस काय होतं, संजीव आपल्या मित्रांसोबत जंगलात लाकडं गोळा करायला जातो आणि तिथे त्याला दिसतो एक मेलेला वाघ. आता त्याच्या डोक्यात अहंकाराचा किडा वळवळू लागतो. त्याला वाटतं की आपल्या मित्रांसमोर शक्ती दाखवण्याची हीच ती संधी आहे. आणि मग तीच चूक घडते जिची भीती होती. मित्रांनी त्याला खूप थांबवलं, पण अहंकारी संजीवने कोणाचंच ऐकलं नाही. तो मंत्र म्हणू लागला. त्याचे मित्र भीतीने पटापट झाडावर चढले. संजीवाने मंत्र पूर्ण करताच तो वाघ जिवंत झाला आणि त्याने क्षणाचाही विचार न करता थेट संजीवावरच हल्ला केला. ज्या दुष्ट शक्तीला त्याने जन्माला घातलं होतं तिनेच त्याचा घास घेतला. क्षणार्धात सगळं संपलं. संजीवाला मारल्यानंतर तो वाघही तिथेच मरून पडला. आता तिथे उरले होते फक्त 2 मृतदेह, संजीवचा आणि त्या वाघाचा. जेव्हा बाकीचे मित्र घाबरत घाबरत आश्रमात परत येतात आणि सगळा प्रकार गुरूंना सांगतात, तेव्हा बोधिसत्व या दुर्दैवी घटनेचा उपयोग करतात वाचलेल्या विद्यार्थ्यांना एक खूप महत्वाचा धडा शिकवण्यासाठी.
आणि हाच तो कालातीत धडा आहे. बोधिसत्वांनी शिकवलं की जेव्हा आपण दुष्ट किंवा वाईट गोष्टींना, वाईट लोकांना आश्रय देतो, त्यांना शक्ती देतो, तेव्हा त्या शेवटी आपलाच नाश करतात. आता ही गोष्ट सांगून झाल्यावर बुद्ध पुन्हा वर्तमानात येतात, राजा अजातशत्रूकडे. कारण या प्राचीन कथेचा खरा अर्थ आणि त्याचा राजाच्या आयुष्याशी असलेला संबंध आता उलगडणार होता. आणि इथे बुद्ध एक असा खुलासा करतात जो ऐकून सगळेच चकित झाले असतील. ते सांगतात की या दोन्ही कथांमधली पात्र वेगळी नाहीयेत, ती एकच आहेत. तो मूर्ख, गर्विष्ठ विद्यार्थी संजीव म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः राजा अजातशत्रू होता. तो पुनरुज्जीवी दुष्ट वाघ म्हणजे देवदत्त होता. आणि ते शहाणे शिक्षक बोधिसत्व म्हणजे स्वतः बुद्ध होते. बुद्धांनी हे स्पष्ट करून राजा अजातशत्रूला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली. त्यानं पूर्वजन्मात जी चूक केली होती तीच चूक तो या जन्मातही करत होता. एका दुष्ट शक्तीला म्हणजेच देवदत्ताला जवळ करून स्वतःचा नाश ओढवून घेत होता. ही कथा खरं तर आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. जेव्हा आपण आपल्या आयुष्यात चुकीच्या लोकांना, नकारात्मक विचारांना किंवा दुष्ट प्रवृत्तींना थारा देतो, तेव्हा आपणही नकळतपणे आपल्याच विनाशाचा एक धोकादायक मंत्र वापरत असतो का? यावर नक्की विचार करा.